नमस्कार मैत्रिणींनो, खूप खूप स्वागत आहे सर्वांचं आपल्या ग्रेस सनशाईन ब्लॉग्स या चॅनलवरती। आज आपण एक नवीन व्हिडिओ बघणार आहोत। आज मी तुमच्यासाठी साईपासून तूप कसं बनवले जाते यावर छोटासा व्हिडिओ बनवला आहे, तर सर्वांनी नक्की शेवटपर्यंत बघा। पाहू शकता तुम्ही 8 दिवसापूर्वी मी एवढी साई जमा केली होती। म्हणजे आपण जे काही दूध घेतो तर आपण त्याच्यावरची जी साई येते ती आपण साठवून ठेवू शकतो फ्रीज मध्ये। आता आपण ही साई मिक्सर मध्ये टाकणार आहोत। मिक्सर मध्ये ही साई आपण फिरवून घेणार आहोत। बघू शकता तुम्ही, त्याकरता मी थंड पाणी देखील घेतलेलं आहे। तर त्याच्यामध्ये आपण जरा थंड पाणी मिक्स करणार आहे आणि पुन्हा एकदा मिक्सर फिरवून घेणार आहोत। मिक्सर आपण असं फिरवायचं ज्याच्यामध्ये असे दाणे दिसले पाहिजे, म्हणजे लोणी वर यायला पाहिजे व पाणी खाली राहायला पाहिजे, म्हणजे समजून घ्यायचं की आपलं लोणी रेडी झालेलं आहे। आता आपण हे एका चाळणीच्या साहाय्याने लोणी आणि त्यातलं जे पाणी आहे ते वेगळं करणार आहोत। तर बघू शकता तुम्ही, अशाच पद्धतीने मी सगळी साई जी होती ती मिक्सरमधून फिरवून अशा प्रकारे लोणी काढून घेतलेलं आहे। तर आता चाळणीमध्ये टाकल्यामुळे त्यातलं सगळं पाणी जे आहे निघून जाईल। आता आपण गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये हे सगळं लोणी आपण टाकणार आहोत। दुधापासून बघू शकता मैत्रिणींनो आपल्याला किती फायदा होतो। दुधावरच्या आलेल्या साईपासून आपण लोणी बनवू शकतो, लोणीपासून तूप बनवू शकतो व जे पाणी उरतं ते त्याच्या ताकापासून आपण कढी बनवू शकतो। तसेच आपण ते ताक पिऊ देखील शकतो, ते आपल्या आरोग्याला देखील चांगलं असतं। आता मी ह्याच्यामध्ये 2 हिरवी विलायची जी असते ती ॲड केलेली आहे, कारण हिरवी विलायची टाकल्यामुळे तुपाला एक वेगळा सुंदर असा सुगंध येतो। तर आता आपण हे तूप बघू शकता पूर्ण मेल्ट झालेला आहे, वितळलेला आहे। आता आपण ह्याला आधीमध्ये असं चमच्याने हलवत राहायचं आहे जोपर्यंत सगळं तूप असं वर येत नाही। तर तुम्ही बघू शकता पूर्णपणे लोणी वितळलेलं आहे। असं आधीमध्ये सतत चमच्याने त्याला आपण हलवत राहायचं आहे। पाहू शकता तुम्ही, छान असं तूप रेडी होत आलेलं आहे आणि सुगंध तर खूपच सुंदर सुटलेला आहे। तुम्ही नक्की बनवा। आता आपलं जे तूप आहे जवळजवळ तयार झालेलं आहे। तर आपण गॅस बंद करूयात आणि हे जे तूप आहे चाळणीच्या साहाय्याने एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। मी कढई खाली उतरून घेतलेली आहे गॅसवरनं। आता आपण ती हळूहळू एका भांड्यामध्ये ओतून घेऊया। पाहू शकता मैत्रिणींनो, पूर्ण तूप आपण काढून घेतलेलं आहे व त्यातली जी बेरी आहे ती देखील तुम्ही यूज करू शकता, म्हणजे ती फेकायची नाही। तर बघू शकता आपलं तूप रेडी झालेलं आहे। आता ह्या बेरीमध्ये आपण तुमच्या आवडीनुसार साखर किंवा गूळ टाकून त्याला छान असं मिक्स करून एक स्वीट डिश म्हणून देखील खाऊ शकता। म्हणजे ह्यामध्ये तुम्ही काहीच वेस्ट घालू शकत नाही, प्रत्येक गोष्ट तुम्ही ह्याची यूज करू शकता तूप बनवताना। तर पाहू शकता आपलं घरगुती म्हशीचं तूप किती सुंदर असं रेडी झालेलं आहे। तुम्ही गाईचं देखील तूप अशा पद्धतीने काढू शकता। घरच्या घरी आपल्याला शुद्ध असं तूप बनवता येते। तर मैत्रिणींनो बघू शकता थंड झाल्यावर किती रवाळ असं सुंदर आपलं तूप तयार झालेलं आहे। तर आपण चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा। तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर चला मैत्रिणींनो, भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सहित। तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या। बाय बाय।